सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा स्थिर आणि सकारात्मक घडामोडींनी भरलेला असेल. नशिबाची साथ तुम्हाला प्रत्येक कामात मिळेल. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या आर्थिक ताणतणावातनं तुमची हळूहळू सुटका होईल. अनेक अडचणींना सामोरं गेल्यानंतर मिळणारा हा दिलासा तुमच्यासाठी एक मानसिक समाधान देणारा ठरणार आहे. आज दूरचा प्रवास होण्याची शक्यता असून त्यातून तुम्हाला आर्थिक आणि कामाशी संबंधित लाभ मिळण्याचे संकेत आहेत. काही महत्त्वाच्या इच्छा आणि योजना तुमच्या पूर्ण होतील, मात्र त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करणं आवश्यक आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा घरातील आवश्यक वस्तूंची खरेदी आणि राहणीमान सुधारण्यात जाणार आहे. दुपारी किंवा संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा खर्च वाढेल, परंतु तुमचं वातावरण आनंदी राहील. घरामध्ये येत्या काही दिवसांमध्ये एखादं मंगल कार्य, समारंभ किंवा कौटुंबिक सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरू होईल आणि त्यामध्ये तुमचा महत्त्वपूर्ण सहभाग राहील. कुटुंबातील ज्येष्ठ महिला किंवा आदरणीय व्यक्तीच्या मदतीनं तुम्हाला काही आर्थिक सहाय्य मिळू शकतं. आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला उत्तम फायदा होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा झपाट्यानं पुढे जाणार आहे. तुमच्या कामकाजातील वेग पाहून इतर लोक आश्चर्यचकित होतील. तुमचा आत्मविश्वास आज वाढलेला असेल आणि केलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला उत्साह जाणवेल. तुम्ही जर नोकरी करत असाल तर वरिष्ठ कामाची दखल घेतील. व्यवसायामध्ये जर असाल तर भागीदारीतनं किंवा नवीन व्यवहारातनं तुम्हाला चांगला नफा होईल. तुमची प्रतिमा आणि प्रतिष्ठा उंचावणारे काही सकारात्मक प्रसंग आज घडू शकतील. तुम्ही कामातील फोकस वाढवा, तुम्हाला लाभ मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा पूर्णपणे कुटुंबाभोवती फिरणार आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्या, गरजा आणि भावनांना तुम्ही समजून घेण्याचा आणि त्यावरती उपाय शोधण्याचा प्रयत्न कराल. नोकरीमध्ये रिलोकेशनचा मुद्दा तुमच्यासाठी सतत तणाव निर्माण करणार आहे, परंतु आज याबाबत काही सकारात्मक संकेत तुम्हाला मिळू शकतील. व्यवसायामध्ये जुने ग्राहक पुन्हा तुम्हाला संपर्क करतील, ज्यातून एक चांगला फायदा तुम्हाला मिळेल. कौटुंबिक गरजांवरती तुमचा खर्च वाढू शकतो. आज कोणत्याही गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींकडून सल्ला घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा व्यवसायाच्या दृष्टीनं फारसा अनुकूल नाही. हल्ली व्यवसायामध्ये स्थिरता नसल्यामुळे तुमच्या मनामध्ये असुरक्षितता वाढू शकते. समस्या दूर करण्यासाठी कामाचं धोरण बदलणं, अधिक मेहनत घेणं आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. नोकरीमध्ये सध्या एखादा मोठा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत अतिशय महत्त्वाची ठरेल. तुम्ही एखाद्या महागड्या वस्तूंची खरेदी करण्याचा विचार जर करत असाल तर बँकेकडून मिळणारं कर्ज किंवा फायनान्स यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा धावपळीचा आहे. काही महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल, पण या मेहनतीचं उत्तम फळ तुम्हाला मिळेल. व्यवसायामध्ये आज मोठ्या डील्स मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामाचं तुम्ही अचूक नियोजन करा. तुम्ही घातलेले प्रत्येक काम उत्साह आणि परिपूर्णतेने पूर्ण करण्याची क्षमता तुमची वाढलेली असेल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. काही रक्कम किंवा पेमेंट जे अडकलेलं आहे तर ते मिळण्याचा आज योग आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीच्या व्यक्तींना टेन्शन किंवा ताण आज जाणवू शकतो. घाईघाईमध्ये घेतलेल्या निर्णयांचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये विरोधक तुमच्या कामाला विरोध करण्याचा किंवा अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. मात्र तुमची बुद्धी, धैर्य आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय यामुळे सर्व विरोधकांवरती तुम्ही मात कराल. घर किंवा जमिनीशी संबंधित आर्थिक व्यवहार तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरू शकतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी दिवस एकंदरीत अनुकूल असेल. मग नोकरी असो किंवा व्यवसाय, कामाचा ताण जास्त जरी असला तरी तो तुमच्या मनस्थितीवरती परिणाम करू नये याची काळजी घ्या. निराशाजनक विचार तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका, कारण वेळ तुमच्या बाजूने आहे. तुम्ही आखलेल्या नवीन योजना आज यशस्वी होतील. घरामध्ये येत्या काही दिवसांमध्ये मंगल कार्य होण्याचा योग आहे. त्यासाठी आर्थिक तयारी तुम्हाला करावी लागेल. जोखीम जास्त असलेल्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणं तुम्ही टाळा. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नवीन लोकांशी संपर्क वाढवण्यामुळे करिअर किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला विशेष लाभ होतील. एखादी मोठी रक्कम अडकली असेल तर कठीण प्रयत्नांनंतर ती मिळवणं शक्य आहे. व्यावसायिक प्रगती तुमची उत्तम आहे. तसेच आत्मविश्वास वाढल्यामुळे तुमची कामं पट मार्गी लागतील. दरम्यान अनावश्यक खर्चावरती नियंत्रण ठेवणं त्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीच्या लोकांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढेल. आजची ग्रहस्थिती तुमच्यासाठी शुभयोग निर्माण करत आहे आणि लवकरच एखादी चांगली बातमी देखील तुम्हाला मिळेल. धार्मिक स्थळी प्रवासाचं नियोजन तुम्ही सुरू करणार आहात. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना कागदपत्र नीट तपासणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. ज्येष्ठांचा सल्ला आर्थिकदृष्ट्या तुम्हाला लाभदायक ठरेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आज कामाच्या ठिकाणी उत्तम संधी मिळण्याचे संकेत आहेत. वरिष्ठांशी असलेले सकारात्मक संबंध तुमच्या करिअरमध्ये प्रगती साधण्यास मदत करतील. अध्यात्म आणि धर्माविषयीची तुमची जिज्ञासा वाढीस लागेल. प्रवासातून तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. वेळेचा योग्य उपयोग केल्यास तुमची सर्व कामं अगदी वेगाने पूर्ण होतील. परदेशाशी संबंधित कामांमध्ये चांगली प्रगती तुम्हाला पाहायला मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आज प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत. अभ्यास, अध्यात्म आणि मानसिक शांततेसाठी अधिक लक्ष तुम्ही केंद्रित करणार आहात. धार्मिक स्थळी प्रवास करण्याचं नियोजन देखील तुमचं सुरू असेल. वादविवाद किंवा गैरसमजांचं निराकरण झाल्यामुळे तुमचा ताण कमी होणार आहे. विरोधक किंवा गुप्त शत्रूंपासून सावध राहणं आवश्यक आहे. आज कोणालाही तुम्ही पैसे उधार देऊ नका, कारण ती रक्कम पुन्हा परत येण्याची शक्यता फार कमी आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.